नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की सावी परागबरोबर बोलत असते. तेवढ्यात तिला आठवतं की धैर्यच्या औषधांची वेळ झाली आहे. ती लगेच त्याला कॉल करते, पण तो उचलत नाही. इकडे भास्कर इराला त्या झोपेच्या गोळ्या देत सांगतो की ह्या गोळ्या डॉक्टरांनी धैर्यासाठी बदलून दिल्यात, पण त्याला देणार कोण? सावी तर घरीच नाही. तेव्हा इरा त्या गोळ्या धैर्याला देण्यासाठी त्याच्या रूममध्ये जाते. ती गोळ्या धैर्याला खायला देणार एवढ्यात सावी तिथे येते आणि ही कोणती औषधं आहेत अशी चौकशी करते. पण धैर्य उलट तिलाच रागावतो आणि इराच्या हातची ती झोपेची गोळी खाऊन घेतो. त्याला लगेच झोप लागते. तिकडे दामिनी तिच्या दोन्ही मोठ्या मुलांना अंगदला घेऊन एका ठिकाणी जाते. तेच आता अंगदचं हॉटेल असणार असतं. घरी सावीचं किचनमध्ये लक्षच लागत नसतं. तिला भाऊंना भेटायला घरी जायचं असतं, पण धैर्य झोपलेला असतो. तेव्हा ती कशी त्याला विचारणार आणि न सांगता जाणं पण योग्य नाही असे विचार तिच्या मनात चालू असतात. तेव्हा नीता वहिनी तिला समजावतात की मी आहे ना इथं, तू टेन्शन नको घेऊ, आणि एका डब्यात लाडू भरून तिला देतात. सावीला धैर्यासोबत बोलायचं असतं, पण तो उठतच नसतो. ती खूप प्रयत्न करते. तेव्हा तो झोपेतच सावीबरोबर बोलतो, जा कर तुला काय करायचं ते, उगीच नाटक करतेस विचारायचं आणि जे पाहिजे तेच करतेस. मला माहीत आहे तुला काही काळजी नाही आहे माझी. आधी माझ्याशी बोलायला कॉल केला आणि दुसरा माणूस आला की लगेच कट केलास, असं तो म्हणत असतो. तेव्हा सावीला कळतं की धैर्य कशामुळे चिडचिड करत होता. त्याच्या मनात तिचेच विचार घोळतात हे पाहून तिला खूप आनंद होतो. भाऊंना भेटण्यासाठी ती घरी जात असते. तेव्हा वाटेत एका ठिकाणी तिला दामिनी, विलास, भास्कर उभे असलेले दिसतात. घरी गेल्यावर भाऊंना पाहून सावीला आणि सावीला पाहून भाऊंना खूप आनंद होतो. तेव्हा सावी त्यांना अंगदबद्दल विचारते. आता पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावी घरी परतल्यावर धैर्याकडे जाते. एवढा वेळ होऊन सुद्धा तो तसाच झोपलेला असतो. सावी त्याला आवाज देत उठवायचा प्रयत्न करते, पण तो उठतच नसतो. तेव्हा सावीला कळत नसतं की त्याला झालंय तरी काय, असा का करतोय धैर्य. सावीला झोपेच्या गोळ्यांचं रहस्य कळू शकेल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.